उपासना कार्यक्रमाच्या या नवीन भागात आपले स्वागत आहे. बराच वेळा आम्ही पाहतो की काही लोकांची वागणूक विचित्र असते. त्यांचे बोलणे जणू काही धारदार तलवारीसारखे असते. ते बोलताना कोणाचीही आणि कशाचीही पर्वा करीत नाहीत. अगदी बेफिक्रीचे त्यांचे वागणे आणि बोलणे असते. आजच्या कार्यक्रमात आपण हीच गोष्ट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोणी बेफिक्रीने बोलणे केले, त्याचे कारण काय आहे आणि या सर्व गोष्टी देवाला आवडल्या का, इत्यादी गोष्टी आपण आज पाहणार आहोत. अर्थातच आपण काईनबद्दल पाहणार आहोत आणि याचा परिणाम म्हणून देवहीन संस्कृती कशी निर्माण होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर चला पाहूया आजचे अध्ययन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, आपण उत्पत्ती अध्याय 4, 8 ते अध्याय 5 याच्या 5व्या वचनापर्यंत आज आपण अभ्यास करणार आहोत. प्रियानो, आजच्या अध्ययनाचा आपला पहिला मुद्दा आहे काईनने हबेलचा खून केला. यासाठी आपण उत्पत्ती 4 अध्याय 8 आणि 9 ही वचने वाचूया. मग काईनाचे त्याचा भाऊ हबेल याच्याशी बोलणे झाले आणि असे झाले की ते शेतात असता काईनाने आपला भाऊ हबेल यावर चालून जाऊन त्यास ठार केले. मग परमेश्वराने काईनास विचारले, तुझा भाऊ हबेल कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही. मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? हे जवळजवळ एक उद्धट असे उत्तर आहे. त्याला स्पष्टपणे त्याच्या भावाबद्दल किंवा त्याच्या देवाबद्दल फारसा आदर नव्हता. तो त्याच्या कृतीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु शास्त्रवचन मत्तेकृष्य वर्तमान 10 अध्याय आणि 26 या वचनाप्रमाणे म्हणते, कारण उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. जर तुमच्याकडे काही गुप्त पापे असतील तर ती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही त्यांना येथेच हाताळले पाहिजे, कारण ते सर्व कधीतरी देवाच्या उपस्थितीत बाहेर येणार आहेत. देवाला या पापांबद्दल आधीच माहिती आहे. तुम्ही स्वतःहून या पापांबद्दल देवाला सांगू शकता. आता हा काईन म्हणण्याचा प्रयत्न करतो की तो दोषी नाही. काय मी माझ्या भावाचा राखणदार आहे? किती बेफिकिरीचे आणि उद्धट उत्तर आहे, होय की नाही? पुढील वचनात आपण वाचतो उत्पत्ती 4 अध्याय आणि वचन 10. तो म्हणाला, तू हे काय केले? ऐक, तुझ्या भावाचे रक्त भूमीतून मजकडे ओरड करीत आहे. इब्री लोकास पत्र लिहिलेला लेखक इब्री लोकास 12 अध्याय 24व्या वचनामध्ये याचा वापर करतो आणि लिहितो, नव्या कराराचा मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त यांच्या जवळ आला आहा. त्या रक्ताचे बोलणे हबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे. प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहतो की हबेलाचे रक्त केलेल्या हत्येबद्दल बोलले, परंतु ख्रिस्ताचे रक्त मुक्ततेबद्दल बोलते, ते तारणाबद्दल बोलते. आता आपण उत्पत्ती याचा 4 अध्याय आणि 11 आणि 12 ही वचने वाचणार आहोत. तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे, तिचा तुला शाप आहे. तू जमिनीची मशागत करशील, तेव्हा ती यापुढे तुला आपले सत्व देणार नाही. तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील. तरी सुद्धा हल्लीच्या काळात मानवाच्या पापामुळे पृथ्वीवर शाप आहे. यामुळेच तिला आपली सुपीकता गमवावी लागली. आपल्या पृथ्वीच्या काही सर्वात समृद्ध भागातही असंख्य लोक उपासी आहेत. ही वस्तुस्थिती आहे. या पृथ्वीला भरपूर प्रमाणात पीक देण्यासाठी मानवाला खूप प्रयत्न आणि हुशारी लागते. निश्चितच भावाने खून करताना सांडलेले रक्त म्हणजेच हबेलाचे रक्त पृथ्वीतूनच ओरडते. पुढील वचन आता आपण वाचूया. उत्पत्ती 4 अध्याय आणि वचन 13. तेव्हा काईन परमेश्वरास म्हणाला, हा माझा दंड मला सोसवणार नाही, इतका भारी आहे.
येथे आपण पाहतो की काईनला हा दंड जास्त वाटला. आता प्रश्न असा आहे की जर काईनाची शिक्षा सहन करण्यापेक्षा जास्त होती तर त्याने देवाकडे वळून त्याचे पाप कबूल का केले नाही आणि देवाच्या दयेवर स्वतःला का समर्पित केले नाही? पहा, ते सहन करणे त्याच्यासाठी जरी खूप भारी होते तरी तो फक्त देवाकडे वळला असता तर देव त्याच्यासाठी एक तारणारा देणारच होता. पुढचं वचन आपण वाचूया. उत्पत्ती 4 अध्याय वचन 14. पहा, या जमिनीवरून तू मला आज हाकून दिले आहे. मी तुझ्या दृष्टीपुढून लपलेला असेन. मी पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होणार आणि ज्या कोणाला मी सापडेन तो मला ठार करील असे होईल. काईन आता म्हणतो की त्याला देवाच्या दृष्टीपासून लपायचे आहे आणि अर्थातच नेमके तेच घडले. पण आता लक्षात घ्या की देव त्याचे रक्षण करतो. हे विचित्र आहे. देव प्रत्यक्षात एका खुन्याला, गुन्हेगाराला आश्रय देत आहे. 15वे वचन पहा. उत्पत्ती 4 अध्याय वचन 15. परमेश्वर त्यास म्हणाला, तर मग जो कोणी काईनास ठार मारेल त्याचा 7 पट सूड घेण्यात येईल. आणि काईन कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खून नेमून दिली. मला माहीत नाही की ही खूण काय होती. याबाबत बरेच अनुमान लावले गेले आहेत, परंतु देवाने काईनाचे रक्षण केले. या वेळेपर्यंत देवापासून कोणताही नियम देण्यात आलेला नव्हता. काईन पापी आहे, परंतु तो अपराधी नाही, कारण हत्येबद्दल कोणताही नियम देण्यात आलेला नव्हता. त्याचे मोठे पाप म्हणजे त्याने देवाला मान्य असलेले अर्पण आणले नाही. त्याने देवाला जे आणले त्यात त्याचे कृत्य वाईट होते आणि त्याने आपल्या भावाला मारून तो दुष्ट स्वभाव प्रकट केला. आता आपण काईनची मुले आणि देवहीन संस्कृती याबद्दल माहिती घेणार आहोत. आपल्याला आढळते की काईन देवापासून दूर जातो आणि त्याने देवापासून पूर्णपणे वेगळी असलेली संस्कृती स्थापित केली. काईनच्या मुलांची देवहीन संस्कृती होती. वाचूया पुढील वचन. 4 अध्याय वचन 16. काईन परमेश्वरापुढून निघाला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद देशात वस्ती करून राहिला. प्रियांनो, आजही चर्चमध्ये बरेच असे लोक असतात जे नोद देशात राहतात. नोद देश म्हणजे देवापासून दूर, देवहीन संस्कृतीमध्ये. परंतु आपल्याला सांगितले जाते की काईन बाहेर गेला आणि त्या भागात राहिला. येथे केवळ देशाचे नाव आहे, परंतु कोठे हे मात्र सांगितलेले नाही. आता आपण उत्पत्ती 4 अध्याय आणि 17वे वचन वाचणार आहोत. काईनाने आपल्या बायकोस जाणिले आणि ती गर्भवती होऊन तिला हनोक झाला. काईनाने एक नगर बांधिले, त्याचे नाव त्याने आपल्या मुलाच्या नावावरून हनोक असे ठेविले. पहा, या ठिकाणी एक विशिष्ट गोष्ट आमच्या समोर आहे आणि त्या काळापासून पुरुष ही गोष्ट करत आहेत. त्यांना रस्त्यांना आणि शहरांना त्यांच्या स्वतःच्या नावांनी किंवा प्रियजनांच्या नावांनी हाक मारायला आवडते. आपल्याकडे ख्रिस्ती शाळांना व्यक्तींची नावे दिलेली आहेत. पुरुषांना ते करायला आवडते, मग ते ख्रिस्ती असोत किंवा काईनच्या वंशातले असोत. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की येथूनच नागरी जीवन, शहरी जीवन सुरू झाले. काईनाने एक नगर बांधले, त्याचे नाव त्याने आपल्या मुलाच्या नावावरून हनोक असे ठेविले. आजच्या काळात मानवासमोरील सर्वात मोठ्या समस्यांपैकी शहरे ही एक समस्या बनली आहेत. असे म्हणतात की शहरे खचाखच भरली आहेत, ती मरत आहेत आणि तरीही लोक शहराकडेच धाव घेतात आणि गर्दी करतात. आता आपण उत्पत्ती 4 अध्याय आणि 18 आणि 19 ही वचने वाचणार आहोत. हनोकाला इराद झाला, इरादाला महुयायल झाला, महुयायलास मतुशायल झाला आणि मतुशायलास लामेक झाला. लामेकाने 2 बायका केल्या. पहिलेचे नाव आदा आणि दुसरेचे नाव सिल्ला. बहुपत्नीत्वाची सुरुवात येथे आहे. बहुपत्नीत्व म्हणजे एकापेक्षा जास्त बायका असणे. लामेक आता देवाच्या इच्छेच्या विरुद्ध करतो.
देवाने माणसासाठी जे ठेवले आहे त्याच्या विरुद्ध असे करतो. शास्त्र वचनांमध्ये तुम्हाला कोठेही सापडणार नाही की देवाने बहुपत्नीत्वाला मान्यता दिली आहे. जर तुम्ही वृत्तांत अचूकपणे वाचले तर तुम्हाला आढळेल की तो त्याचा निषेध करतो. या ठिकाणी देव याची नोंद देतो, कारण तो एक ऐतिहासिक नोंद देत आहे आणि तोच आधार आपल्याला येथे देण्यात आला आहे. आदा म्हणजे आनंद किंवा अलंकार, सिल्ला म्हणजे लपणे. लामेकला काही समस्या होत्या, त्याबाबत काय घडले ते आपण नंतर पाहणार आहोत. येथे आता संस्कृतीची सुरुवात आहे, कायनाद्वारे तयार होणारी संस्कृती. पुढील वचन वाचूया. उत्पत्ती 4 अध्याय आणि वचन 20. आदा हिला याबाल झाला, तो पाल देऊन राहणारे व गुरेढोरे पाळणारे यांचा मूळ पुरुष झाला. येथे पाल देऊन राहणारे याचा अर्थ आहे तंबूत राहणारे. तो तंबूत राहणाऱ्यांचा मूळ पुरुष होता. प्रेषित पौल नंतर तंबू बनवणार होता, परंतु येथे आम्ही पहिला गृहनिर्माण कॉन्ट्रॅक्टर पाहतो आणि ज्यांच्याकडे गुरेढोरे आहेत, म्हणजेच येथे आम्ही पहिला पशुपालक पाहतो. पुढील वचन वाचूया. उत्पत्ती 4 अध्याय आणि वचन 21. त्याच्या भावाचे नाव युबाल असे होते. तो तंतुवाद्ये व वायुवाद्ये वाजविणाऱ्या सर्वांचा मूळ पुरुष झाला. येथे संगीतकारांची सुरुवात आहे. आज आपण काही आधुनिक संगीत ऐकतो तेव्हा मला खात्री आहे असे बरेच लोक असतील जे सहमत असतील की त्याची सुरुवात कायीनच्या संस्कृतीपासून झाली असावी. वाचूया पुढील वचन. उत्पत्ती 4 अध्याय 22 वचन. सिल्ला हिलाही तुबल कायीन झाला. तो तांब्याची व लोखंडाची धारेची सर्व प्रकारची हत्यारे घडवणारा झाला आणि तुबल कायीनास नामा नावाची बहीण होती. येथे आपण कारागिरांना पाहतो. पुढील वचन वाचूया. 23 आणि 24. उत्पत्ती 4 अध्याय 23 आणि 24 ही वचने. लामेक आपल्या बायकास म्हणाला, आदा आणि सिल्ला, तुम्ही माझी वाणी ऐका. लामेकाच्या बायकांनो, माझ्या भाषणाकडे कान द्या. एका पुरुषाने मला घाय केला, एका तरुणाने मला प्रहार केला, म्हणून मी त्याला ठार मारले. कायनाबद्दल 7 पट सूड घ्यावयाचा तर लामेकाबद्दल 77 पट घेण्यात येईल. लामेक म्हणतो, एका पुरुषाने मला घाय केला, एका तरुणाने मला प्रहार केला, म्हणून मी त्याला मारले. आम्हाला हे माहीत नाही की त्याने स्वतःच्या बचावासाठी मारले की नाही, पण तो म्हणतो की त्याने स्वतःच्या बचावासाठी मारले. तसेच आम्हाला माहीत नाही की त्याच्या 2 बायका यात सामील झाल्या की नाही, किंवा तो त्यांच्यापैकी एकीचा बचाव करत होता किंवा नाही. हे कसे घडले हे आम्हाला सांगितलेले नाही. लामेकला वाटते की त्याचा 70 पट सूड घेतला जाईल. परंतु आपल्या प्रभूने शिमोन पेत्राला सांगितले की त्याने त्याच्या शत्रूला इतक्या वेळा म्हणजे 70 पट क्षमा करावी. प्रियांनो, आता आपण दुसरा मुद्दा पाहणार आहोत. आपला मुद्दा आहे शेतचा जन्म. आपण वाचूया उत्पत्तीचा 4 अध्याय आणि 25 आणि 26 ही वचने. आदामाने आपल्या बायकोस पुन्हा जाणले आणि तिला मुलगा झाला. त्याचे नाव तिने शेत ठेविले. ती म्हणाली, कायनाने हाबेलाचा घात केला म्हणून देवाने त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले आहे. शेत याला मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अनोश असे ठेविले. त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले. प्रियांनो, हीच ती वेळ होती ज्या वेळेस परमेश्वराचे नाव घेणाऱ्या लोकांची सुरुवात झाली. आता आपण अध्याय 5 कडे वळत आहोत. यामध्ये आपण जे विषय हाताळणार आहोत ते आहेत आदामाच्या चरित्राचा शेवटचा अध्याय, हनोकची रोमांचक कथा आणि हनोक ते नोहा यांची वंशावळ. उत्पत्तीच्या पुस्तकाच्या पहिल्या भागात म्हणजे अध्याय 1 पासून 11 पर्यंत आपल्याकडे जागतिक घटना आहेत. प्रथम निर्मिती, नंतर पतन आणि आता अध्याय 5 ते 9 मध्ये जलप्रलय. अध्याय 5 मध्ये आपल्याकडे आदामापासून
शेतपर्यंतच्या पिढ्यांचे पुस्तक आहे. काहींची वंशावळ आपल्याला देण्यात आली आहे आणि आता ती वगळण्यात आली आहे. ती पुन्हा एकदा दैवी रेषा ओलांडतानाच तिचा उल्लेख केला जाईल. उत्पत्तीच्या पुस्तकात अशा प्रकारचा नमुना आपल्या समोर येईल. एका अर्थाने अध्याय 5 हा बायबलमधील सर्वात निराशाजनक आणि खिन्न करणाऱ्या अध्यायांपैकी एक आहे. याचे कारण म्हणजे जेव्हा आम्ही ते वाचतो तेव्हा स्मशानभूमीतून चालल्यासारखे वाटते. उत्पत्ती 2 अध्याय आणि 17 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, देवाने आदामाला म्हटले, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. आणि आदामाचे सर्व पुत्र मेले. पौल म्हणतो कोरिंथीकरास पहिले पत्र 15 अध्याय 22 या वचनामध्ये, कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात. प्रियांनो, आता आपण आदामाच्या चरित्राचा शेवटचा अध्याय पाहणार आहोत. पुढे आपण वाचूया उत्पत्ती 5 अध्याय पहिली 2 वचने. उत्पत्ती 5 अध्याय आणि पहिली 2 वचने. आदामाच्या वंशावळीची नोंद येण्याप्रमाणे देवाने मनुष्य उत्पन्न केला, त्यावेळी त्याने तो आपल्याशी सदृश्य केला. त्याने त्यास नर व नारी अशी उत्पन्न केली व त्यास आशीर्वाद दिला. आणि त्यास उत्पन्न केले त्यावेळी त्यास आदाम हे नाव दिले. आणि त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांचे नाव आदाम ठेवले. त्याने त्याचे नाव आदाम ठेवले. हव्वा ही त्याचा दुसरा अर्धा भाग आहे. आदामाची वंशावळी ही विचित्र अभिव्यक्ती पुन्हा नवीन कराच्या सुरुवातीलाच आढळते आणि तिथे ती येशू ख्रिस्ताच्या वंशावळी आहे. ही 2 पुस्तके आहेत. जसे आपण आधीच पाहत आहोत की 2 ओळी, 2 बीजे आहेत आणि ती एकमेकांच्या विरोधात आहेत. सैतानाचा वंश आणि ख्रिस्ताच्या वंशात, स्वीकृत वंशात संघर्ष बराच काळ चालणार आहे. आपण आता ज्या वंशाचे अनुसरण करत आहोत ती शेतची वंशावळ आहे आणि याच वंशावळीतून शेवटी ख्रिस्त येणार होता. पुढील वचन आता आपण वाचूया. उत्पत्ती 5 अध्याय आणि 3 वचन. आदाम 130 वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्याशी सदृश त्याच्या प्रतिरूपाचा मुलगा झाला. त्याचे नाव त्याने शेत ठेवले. जेव्हा आदाम 130 वर्षांचा होता तेव्हा तो खरंच किती वर्षांचा होता? दुसऱ्या शब्दात, जेव्हा देवाने आदामाला निर्माण केले तेव्हा त्याने त्याला 30 वर्षांचा निर्माण केले का 14 वर्षांचा केले का 45 वर्षांचा? याबाबत मला माहिती नाही. काहीही अनुमान असेल. आणि जर त्याने त्याला जितक्या वर्षांचा निर्माण केले तर तो तेवढ्याच वयाचा होता का? आणि अर्थातच देव त्याला कोणत्याही वयात निर्माण करू शकतो. मी असे म्हणेन की हे पृथ्वीच्या वयाबद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देते. जेव्हा कोणी म्हणतो की काही खडक अब्जावधी वर्षे जुने आहेत तेव्हा त्यांना माहीत नसते, कदाचित देवाने त्यांना निर्माण केले तेव्हा त्याने त्यांना 2 किंवा 3 अब्ज वर्षे जुने निर्माण केले. येथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा आदाम येथे 130 वर्ष होता तेव्हा त्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिमेत एक मुलगा झाला. आदाम देवाच्या प्रतिमेत निर्माण झाला होता, परंतु त्याचा मुलगा त्याच्या प्रतिमेचा त्याच्याशी सदृश असा जन्माला आला होता. आता आपण पुढील 2 वचने वाचणार आहोत. उत्पत्ती याचा 5 अध्याय 4 आणि 5 ही वचने. शेत झाल्यावर आदाम 800 वर्ष जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या. आदाम एकंदर 930 वर्ष जगला, मग तो मरण पावला. आता आपण कब्रस्तानातून सुरुवात करतो. आदामाला मुले आणि मुली झाल्या आणि आदाम 930 वर्ष जगला. आणि काय घडले? आणि तो मेला. 8व्या वचनात शेतचे काय झाले हे आपण वाचतो. तो मेला. त्याला अनोश नावाचा मुलगा होता आणि त्याचे काय झाले? 11व्या वचनात आपल्याला सांगितले आहे की तो मेला. पण त्याला एक मुलगा होता, त्याचे नाव केनान. आणि वयस्कर केनानचे काय झाले? 14व्या वचनात आपल्याला आढळते की तोही मेला.
त्याला एक मुलगा होता महललेल, आणि त्याचे काय झाले? 17व्या वचनात म्हटले आहे की तो मेला. पण त्याला एक मुलगा होता आणि त्याचे नाव यारेद होते, आणि तोही मेला. वचन 20 मध्ये ते आहे. प्रियांनो, या वचनांनुसार आपणास दिसते की आपली वाटचाल ही कब्रस्थानातून होत आहे. याबद्दल आपण पुढील कार्यक्रमात विस्तृतपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण येथे थांबत असताना विचार करूया की आमच्यामध्ये काही गुप्त पापे आहेत का? देव करो आणि आम्हा प्रत्येकास योग्य मार्गात चालण्यासाठी तो आम्हाला सहाय्य पुरवो. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभूजी, तू आमच्याबरोबर आहेस आणि आम्ही चुकू नये असं तुला वाटतं, आणि म्हणूनच प्रभूजी तू वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतो. आजही प्रभूजी तुझ्या वचनांच्याद्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस. होय प्रभूजी, आम्ही शिकलो आहोत की आम्ही चुकीच्या गोष्टी करू नये, आम्ही पापामध्ये पडू नये. कारण बापा, तू पवित्र असा देव आहेस. तुला पाप आवडत नाही, आणि प्रत्येक गोष्टीचा झाडा झडती घेणारा असा तू आमचा परमेश्वर आहेस. होय प्रभूजी, आम्ही निश्चय करतो की आम्ही आमच्या जीवनामध्ये योग्य रीतीने कृती करू, पापापासून आम्ही दूर राहू, आणि बापा आम्ही तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू. तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची शांती आपणाबरोबर सदैव असो. येशूनी मला तारिले, ऐसे विश्वासले, स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पावले. येशूनी मला तारिले, ऐसे विश्वासले, स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पावले.
आजच्या संपूर्ण कार्यक्रमात आमच्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. पहा, आमचे जीवन ही आम्हाला देण्यात आलेली संधी आहे. या संधीचा आम्ही कसा उपयोग करतो हेच महत्त्वाचे असते. आम्ही पाहिले की कायनाने जरी चूक केली तरी देवाने त्याच्यावर कृपा केली आणि त्याचे संरक्षण केले. याबरोबरच आम्ही काईन आणि शेताचे वंशज पाहिले. काईनची वंशावळ वगळण्यात आली याची माहितीसुद्धा आपण घेतली. परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही त्याच्या इच्छेनुसार चालावे, त्याला आम्ही संतोष द्यावा. काय आम्ही आमच्या जीवनात असे करतो? काय आम्ही संधीचा उपयोग करतो? विचार करा. प्रियांनो, आपण आपला अभ्यास असाच चालू ठेवणार आहोत. पुन्हा भेटूपर्यंत आशीर्वादित राहा. दररोज बायबल वाचा आणि देवाच्या कृपेत राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. काईन शेतकरी होता तर हाबेल हा मेंढपाळ होता. आजचा प्रश्न, ज्याने नगर बांधून त्याचे नाव आपल्या मुलाच्या नावावरून ठेवले त्या व्यक्तीचे नाव काय? ए. हनोक, बी. काईन, सी. आदाम, डी. लामेक. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.